कालच महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे। या अहवालाला खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी वाचलं की नाही वाचलं मला माहिती नाही, पण महाराष्ट्र ज्या पद्धतीने पिछाडीला चाललेला आहे, दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं आज देशपातळीवरही आपण पाहिलं तर आपण 5व्या क्रमांकावर आलेलो आहोत। जो एक कधी काळ असा होता की महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन होतं, पण आज आता तेलंगणा जे काँग्रेसचं राज्य आहे, कर्नाटक जे काँग्रेसचं राज्य आहे, 1 नंबरला तेलंगणा, कर्नाटक 2 नंबरला, 3 नंबरला तामिळनाडू, 4 नंबरला गुजरात आणि 5व्या नंबरवर आता महाराष्ट्र दरडोई उत्पन्नावर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, हेच कालच्या आर्थिक पाहणी अहवालामधून स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जे काही आज बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे, त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली बजेट मांडायला, त्यांना खूप दिवसाची उत्सुकता होती। मलाही वाटलं की माझा मित्र आज राज्याच्या आर्थिक उत्पन्न प्रत्येक दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काहीतरी बजेटमध्ये प्रावधान आणेल, आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधार आणेल, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुधार आणतील आणि राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं लाँग टाईम त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक मजबूत करण्यासाठी काही प्रयत्न करेल, त्या पद्धतीचं कुठलंही बजेट या ठिकाणी आलेलं नाही। हे फक्त धंदागड्यांसाठी आणि मोठे मोठे स्वप्न, त्याला मोठे उड्डाणपुलं, मोठे मेट्रोज या विषयावरच त्यांनी जास्त जोर टाकलेला आहे। जे कर्जमाफी केलेली आहे ती आम्हाला अपेक्षित होती की सरसकट कर्जमाफी होईल। आता पात्र शेतकरी कोणते त्यांच्या भाषेमधले ते आता पुढे येईल यादी त्याची, त्यावेळेस अजून याच्यावरचं खरं यांचा जो घोषणेचा फुगा त्याच्यामध्ये फुटेल। आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची आजही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करावी, ही भूमिका आमची आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे, त्यामुळे सरकारचं अजून आर्थिक परिस्थिती हलाखीची होईल असं वाटतं। मूळ प्रश्न आहे की सरकारने जे 10 लाख कोटीचं कर्ज आज महाराष्ट्रावर लादून ठेवलेलं आहे, हे कर्ज कुठल्या कामावर खर्च केलेलं आहे त्याची श्वेतपत्रिका या सरकारने जारी करावी। आज जवळपास 67,000 कोटी रुपये व्याजामध्ये सरकारचे जाणार आहे या कर्जपोटी। तर पैसे हे नेमके कुठं खर्च केले? व्याजाचे पैसे जाणार 67,000 कोटी, तर हे पैसे जनतेचे पैसे आहेत आणि जनतेवर कर्ज या लोकांनी लादलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला या सगळ्या गोष्टीला एक जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज कशासाठी घेतलं, कुठं खर्च केलं त्याची माहिती आम्हाला आणि राज्याच्या जनतेला दिली पाहिजे, ही मागणी आमची आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयावरची चर्चा आता सोमवारपासून जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आम्ही या सगळ्या विषयाची भूमिका सरकारसमोर मांडू आणि सरकारकडून अद्ययावत याची माहिती, एक एक पैशाची माहिती या सरकारकडून आम्ही घेऊ, जेणेकरून लाडकी बहीण योजना असेल, कारण की सगळं खापर लाडक्या बहिणीवर फोडलं जातं। लाडक्या बहिणीला विलन करण्याचं काम या सरकार करते आहे की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेत म्हणून आमच्या सरकारवर कर्ज झालं। मग 10 लाख कोटीचं कर्ज घेऊन तुम्ही लाडक्या बहिणीसाठी खर्च केलेत का, त्याची माहिती यांनी राज्याच्या जनतेला दिली पाहिजे, ही मागणी आमची राहणार। अहिल्याबाई होळकरांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली त्याचं आम्ही स्वागत करत असताना, पण एकीकडे UPमध्ये काशीमध्ये ज्या पद्धतीनं अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचं त्याला उद्ध्वस्त केलं, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं त्याला तोडलं, त्याबद्दल एकीकडे अपमान करायचा, एकीकडे त्यांच्या विचाराला उद्ध्वस्त करायचं आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव घ्यायचं, हे जे दुटप्पे BJPचे धोरण आहे तेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या नावाने घोषणा केली, त्याचं आम्ही स्वागत करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।